पुसद शहरात एटीएसने एक मोठी कारवाई केलेली आहे। पुसद शहरात रविवारी मध्यरात्रीनंतर अचानक दहशतवादी विरोधी पथकाने एटीएसने धाड टाकली। सायरन नसलेल्या वाहकांचे ताफे वेगवेगळ्या भागात फिरकणारे अधिकारी आणि वाढवण्यात आलेला कडेकोट बंदोबस्त यामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। दहशतवाद विरोधी पथक एटीएस अकोला येथून मोठ्या संख्येने पुसदमध्ये दाखल झाले। पार्वतीनगर परिसरासह विविध भागात एकाच वेळी छापेमारी सुरू करण्यात आली। सुमारे 5 ते 6 डीवायएसपी दर्जाचे अधिकारी, विशेष पथकाचे कर्मचारी आणि मोठा पोलीस ताफा शहरात तैनात करण्यात आल्याची माहिती आहे। पुसदमध्ये तब्बल 12 ते 14 ठिकाणी तपास चौकशी सुरू असून ज्या ठिकाणी धाड टाकण्यात आली त्या परिसरात सील करण्यात आले आहे। कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू असल्याने अनधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही। दरम्यान उमरखेड येथेच अशाच प्रकारची कारवाई सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी संबंधित ठिकाणी थेट भेट देण्याचे समजते। काही संशयितांवर दहशतवादी संघटनांशी संपर्क ठेवून तरुणांना सक्रिय करण्याच्या हालचालींचा तपास सुरू असल्याची चर्चा सुरू आहे। माजी सिमी कार्यकर्त्यांच्या हालचालींच्या अनुषंगाने हे सर्व सर्च ऑपरेशन असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र याबाबत अनधिकृत दुजोरा मिळालेला नाही। दरम्यान शहरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे। नेमकी कारवाई कोणत्या प्रकारे आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली।